श्रीवी की ग्रैंडमदर पार्वती नागौरी बोल रही हूँ। एक समय ऐसा था जब हम बच्चों को उंगली पकड़ के चलना सिखाते थे। आज ऐसा दिन आ गया, ये मेरी श्रीवी आज मेरे को रैंप वॉक पे सेंट टेरेसा के स्कूल में लेके आ गई, इसलिए मुझे बहुत अच्छा लगा। जड़ों से जुड़ा है, वही संस्कृति का ज्ञान है और यही बच्चों को यही शिक्षा है कि अपने तरफ से बच्चों को ऐसा ही खजाना बड़े लोग देते रहे, यही मैं कहना चाहती हूँ। और एक नुस्खा बताती हूँ, बच्चों को अगर पेट में दुखते रहे तो उनको अजवाइन और नमक इसकी पोटली बना के अब उसके पेट को लगा देना चाहिए। और केला और दही, ये लूज मोशन होता है तो बच्चों को खिलाना चाहिए, उससे भी अच्छा रहता है। और दांत में अगर कील लग गई है तो तुरटी और हल्दी और नमक ये तीनों मिक्स करके अगर मंजन कर लिए तो उससे भी अच्छा होता है और कीड़ा निकल जाता है दांतों का। Hello everyone, my name is Shrivi. This is my daddy. My daddy name is Parvati. Thank you. Thank you everybody. साराची आजी बोलते, सरोज भावसार. My name is Sara Ravi Bhavsar. My class name is Senior KG Chavra. आजी उद्या रात्री मम्मी आणि तुझं भांडण का झालं होतं? अगं बाई, किचन मध्ये वाटी तिने उघडी ठेवली होती. मग काय झालं? अगं किचन ट्रॉली मध्ये जाळ. मग हे भांडण मिटेल कसं? ते आपण हे लिंबाचा पाला आहे तो बारीक करून आपण बॉटलमध्ये भरून जिथे झुरळ असले तिथे आपण टाकून मग खतम होईल ते झुरळ. मग हे भांडण मिटेल. आता हे मी मम्मीला सांगते आणि हे भांडण मिटून गेलं. मेरा नाम कंचन शर्मा है, ये मेरा पोता है. आपने हमें यहाँ पे बुलाया, बहुत खुशी हुई. दादा दादी को बहुत गर्व महसूस हो रहा है. मैं एक आपको नुस्खा बताती हूँ. सरसों के तेल में लहसुन डाल के उसको गर्म करना, उसके बाद में उसको रात को बच्चों की छाती पे लगाना, उससे बहुत रात को आराम मिलता है. नमस्ते. My name is जियाश अमृत मित्तल. दादी, मुझे दाल का स्वाद बिल्कुल पसंद नहीं है. बेटा, दाल में थोड़ा गुड़ का टुकड़ा डाल लिया तो दाल का स्वाद बढ़ जाता है और अपने स्वास्थ्य के लिए दाल बहुत अच्छी होती है. अच्छा, तो आज ये दाल बना के दो. सब बच्चों को दाल खानी चाहिए. नमस्कार. लहान मुलांना आशीर्वाद, मोठ्यांना नमस्कार. माझं नाव मंगला नाना नेवे. माझी नात ऋत्वी आहे, पण आम्ही तिला तनू म्हणतो. आणि मी एक आता डायबिटीसवरून सांगणार आहे. डायबिटीस सगळ्यांनाच आहे. आता लहान असो मोठे असो वयाचा काही बंधन नाही आहे. आणि त्यात पनीरचे फूल रात्री भिजू घालायचे, सकाळी 5 वाजताच उठून ते पाणी पिऊन घ्यायचं. त्याच्याने डायबिटीस थोडंफार नाहीसं होते. आणि एका विषयावर अजून सांगणार आहे, लिंबाची काडी ती दाताला फार मजबूत असते. दात त्याच्याने घासले कधी तर स्वच्छ निघता आणि काही आरोग्य हे नाही होत. आणि एका तुळशीचं पान घेतलं की ते घासून त्वचाला लावा आणि त्याच्यात तुळशीच्या पानाने आरोग्य नाहीसं होतं. तुळशीचे पान भरपूर विषयावर व याच्या रोगावर भरपूर चालतात. ह्या विषयावर मी माहिती सांगत आहे. तुळशीच्या पानाने लहान मुलांना व मोठ्यांना चहा
महत्त्वाचं आहे. लहान बाळांना एखण जायफळ घुटी असते ती त्या लहान मुलांना छातीला लावा. त्यात लहान मुलांची तब्येत महत्त्वाची असते. खोकला वगैरे आला, सर्दी झाली तर तुळशीच्या पान हे करून चहामध्ये उकळून त्याच्याने सर्दी नाहीसं होते. नमस्कार. आजी घसाचे फूल आहे. हे पारिजातकाचं फूल आहे बेटा. या पारिजातकाचे व त्याच्या पानाचे खूप फायदे होतात. पारिजातकाच्या पानाच्या रसामध्ये आल्याचा रस मिसळल्यास अस्थमा व सांधेदुखी हा आजार बरा होतो. पानांच्या काढ्यामध्ये मध मिसळून कोरडा खोकला व ओला खोकला दूर होतो. तसेच फुलांच्या पेस्ट करून चेहऱ्याला लावली तर चेहरा उजळतो व फुलांचा सुगंधाने मन शांती मिळते. धन्यवाद. देवानं मित्र, आपल्या जुन्या काळामध्ये निंबाचा पाला आहे ना, तो आम्ही खायचो. आमचे आईवडील पण खायचे. 7 पाला खायचे. निंबाचा रस. त्याच्याने काय होतं माहिती आहे का, त्वचा रोग जो आहे, त्वचा जे अशीच वरचे जे साधते का, तो त्याच्याने बरा होतो. दुसरी गोष्ट, असं काम करत असताना, हाडकाम करत असताना जर असं हाडाला सूज आली कुठंतरी, असं दणका लागला काहीतरी, तर असं लगेच गोळ्या वगैरे नाही घेत, तर तरी तो बजरंग आंबेडकर गोळा बजरंग लेप घ्यायचा, त्याच्यात पाण्यात टाकून थोडा गरम करायचा, कोमट करायचा थोडा, तो लावायचा. सकाळी सूज उतरेल म्हणजे उतरेल. दुसरी गोष्ट, कावीळ होतो. आजसुद्धा बाजारात पुदिनाचा पाला भेटतो. तो पुदिनाचा पाला चहामध्ये टाकायचा किंवा असा कच्चा जरी खाल्ला, त्याचा रस करून जरी घेतला, पिवळसर शरीर होतं. आपण झोपतो ना, त्या गादीवर जरी टाकला, अंगावर अंथरुणावर जरी टाकला, तरी तो पिवळसरपणा जातो. पुदिनाचा पाला हा फार आयुर्वेदिक आहे. आणि दुसरी गोष्ट, मी एवढा उपदेश करण्यासारखा एवढा मोठा नाही आहे, पण जवळेल माझ्या सगळ्या भगिनी आहेत, मुली आहेत. पण आपण परस्त्री माता रुक्मिणी समान फार देवपूजा करतो आपण. पण आपल्याला एक तुकाराम महाराज संतांनी दिलेलं शिकवण, शिवाजी महाराज, परस्त्री माता, ताई आणि बहीण, महिलांचा सन्मान जर केला, हा गुण जरी प्रत्येकाने जर आपण अंगीकारला, तर त्याचं कधीच काही वाईट होणार नाही, हे वचन देऊन सांगतो तुम्हाला. हे असे कर्म करायचे, रात्रीचे कर्म असे पाहिजे की सकाळी छाती ताट करून चालायला पाहिजे, आणि दिवसाचे कर्म असे करायचे की रात्री एकदम झोप लागायला पाहिजे. दूसरी गोष्ट मित्रों, बगीचे में बहुत फूल है, लेकिन गुलाब के जैसा नहीं. मैंने बहुत सारे स्कूल मैनेजमेंट देखे हैं, लेकिन आपके स्कूल मैनेजमेंट जैसे नहीं. आदाब, नमस्कार, सत श्री अकाल. मैं हूँ सलीम देशपांडे और ये है मेरी बीवी आयशा बेगम और ये है मेरी पोती जिनीरा. जिनीरा के वजह से हम यहाँ पर आए हैं और यहाँ पर ये स्कूल ने हमें सम्मान दिया यहाँ पर स्टेज पर आने का, बोलने का. आज का दिन बहुत महान है. आज का दिन बहुत महान है, बहुत ख़ास है. दादा दादी के बगैर घर भकास है. अभी यहाँ पर हर एक इंसान आया और उसने अपने अपने नुस्खे दिखाए. नुस्खों का इतना भंडीमार हो गया, इतना ज़्यादा नुस्खे हो गए अभी कि आपने क्या लेना और क्या नहीं लेना, इसके आप सब लोग परेशान हैं. इसलिए मैं आपको एक भी नुस्खा नहीं दिखाऊंगा. आपको मैं बताऊंगा कि ये तो आपने बीमारी होने के बाद में क्या लेना है वो है, मैं वो नहीं बोलूँगा. बीमारी नहीं होने को होना, इसलिए मैं बोलूँगा कि आपने शक्कर कम खानी है, आपने चावल बंद करना है,
आपने चपाती बंद करना है, आपने सुबह फ्रूट खाना है, ये अगरचे आप करेंगे तो आपको कोई बीमारी नहीं होगी और इन नुस्खों की भी ज़रूरत आपको नहीं पड़ेगी। आपकी सभी अच्छी से सेहत रहेंगी। अभी मैं बच्चों से कहना चाहता हूँ कि हमारे वक्त तो ये चीज़ें नहीं थी, आज ये यहाँ पर बहुत सारी चीज़ें हैं। हमारे इंटरनेट नहीं था, टेलीफोन नहीं था, टीवी नहीं था, मोबाइल नहीं था, कुछ नहीं था। हमारे गांव में एक सरपंच के यहाँ पर रेडियो था और वो रेडियो सुनने के लिए हम रात में 8 बजे बिना का गीतमाला सुनने के लिए जाते थे। बस वे हमारा इंटरटेनमेंट था। आज तो बच्चों के लिए तो एंटरटेनमेंट की भरमार है। बच्चे मोबाइल देखते हैं, बच्चे ने मोबाइल से दूर रहना चाहिए, बच्चों ने अच्छी सीखना चाहिए, अभ्यास अच्छा करना चाहिए और अच्छे गुण अपनाना चाहिए और बहुत अच्छे तरह से इन्हें अभ्यास करना चाहिए और अपना स्कूल का, घर का, माँ बाप का नाम रोशन करना चाहिए। और मैडम ने भी हमको यहाँ पर बुलाया और स्कूल ने हमको यहाँ पर इन्हें बोलने का अवसर दिया, इसलिए हम उनका सब धन्यवाद करते हैं, शुक्रिया अदा करते हैं, थैंक्स करते हैं। थैंक यू। मी सुलभा पाटील, आरोग्यासाठी नुकसे सांग, जीवन जगण्यासाठी उपयुक्त नुकसे सांग. माय नेम इज दानवी दीपक पाटील. स्वप्न मोठी बघा पण पाय जमिनीवर ठेवा, मेहनतीच्या घामातून यशाचे झाड फुलवा. जीवन आहे अनमोल, जपा ते आरोग्य, व्यायामाच्या शिस्तीत दडलाय सौख्य. सत्य आणि प्रामाणिकपणा हा यशाचा पाया. धन्यवाद. नमस्ते, मैं युवाक्षी की दादी रजनी जोशी. मैं आप सभी को एक बात बताना चाहती हूँ कि सभी अपने बच्चों को खेल की ओर ले जाएं. जैसे पहले के ज़माने में हम खेलते थे गुल्ली डंडा, कंचे, पकड़ा पकड़ी. सभी अपने बच्चों को मोबाइल से दूर रखें. ये आपको सबको बताना चाहती हूँ. जो मेरी ये पोती है, ये स्कूल से यही सीख के आती है कि दादू जी आप फ़ोन रख दीजिए, आप हमारे साथ खेलिए, हमारे साथ बात करिए. धन्यवाद. Namaste everyone and all parents, all staff यांना माझा कडकडीचा नमस्कार. मी कबीरचे दादा दादी. मी रिटायर्ड असिस्टंट सुपरिटेंडिंग इंजिनियर. प्रत्येक मुलांनी त्याच्या जीवनामध्ये एज्युकेशन, त्याच्यानंतर स्पोर्ट आणि आरोग्य ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे आणि त्याने प्रत्येकाने त्या आचरणात आणायलाच पाहिजे. यासाठी त्याने वेळेत अभ्यास करणं, त्याने वेळेत खेळणं आणि वेळेतच आपलं म्हणजे वेळेत म्हणण्यापेक्षा आपलं आरोग्य सांभाळणं हे सर्व करत असताना त्याच्यामुळे त्याची ग्रोथ चांगल्या प्रकारे होतो आणि पुढे भविष्य त्याला चांगलं घडवता येतं. एवढी माझी सगळ्यांना अशी विनंती आहे. आजचा जो काही कार्यक्रम ठेवलेला आहे आपल्या शाळेने, तर तो खरोखरच एक म्हणजे एक ऐतिहासिक असा कार्यक्रम असं म्हणायला काही हरकत नाही त्याला. कारण की असं इतर शाळा करते का नाही करते मला माहीत नाही, परंतु खरोखरच ऑल स्टाफ मॅनेजमेंट यांचे खरोखर मी धन्यवाद मानतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू फॉर ऑल.
1, 2, 3, 4 मोबाईल बघण्यापेक्षा पुस्तक वाच. 6, 7, 8, 9, 10 रोज एक फळ खा आणि निरोगी राहा. 11, 12, 13, 14, 15 मन शांतीसाठी गोड बोला आणि राग समाप्त करा. Come, come, come. It's my turn. You are thinking in my style. 1, 2, 3, 4, 5, 6. आपली भारतीय संस्कृती विसरायची नाही. ते पक्का फिक्स. नमस्कार, मी देवांशीची आजी. माझं नाव नीता पाटील. कोकमच्या बियापासून जे ऑइल बनवलं जातं त्या ऑइलनी आपले फेस, हात, पायांच्या बेगा सर्व काही छान होतात. थँक्यू. नमस्कार, मी पूर्वेची आजी कल्पना वाविस्कर. My name is निखिल बाविस्कर. मी तुम्हाला एक सांगते, आपण ज्यावेळेस इडली बनवतो ना, ही इडली जर लवकर गरम गरम निघत नसली तर त्यावेळेस थोडासा पाण्याचा शिडका टाकायचा. तो शिडका टाकल्यानंतर ती चमच्याने सहज निघते. अलगद पूर्णपणे निघते. आणि एक नुसका असा आहे की दातामध्ये जर कीड लागलं तर ते कीड लागण्याकरता त्याला थोडीशी लवंगाची पावडर बनवायची. ती पावडर कीड दातात जो दात किडलेला असतो ना त्याच्यातली त्या पावडर भरायची. त्याच्याने ती कीड निघून जातो. आणि जर खोकला येत असेल तर मग त्यावेळेस मग 2-3 लवंगा तव्यावर भाजवायच्या, त्याची पावडर बनवायची. ती पावडर मधामध्ये मिक्स करून त्याचं चाटण लहान मुलांनाही चालतं आणि आपल्यासारखं सुद्धा घेऊ शकतो. थँक्यू. मी शकुंतला सोनार, एकता आणि सीता यांची आजी. सर्वांना नमस्कार. नमस्ते. आज मैं स्टेज पर टीचर सिस्टर और टीचर की वजह से आ रही हूँ. मैं वेदश्री की दादी हूँ. मैं आज घरेलू नुस्खा बताने वाली हूँ. आजकल हर इंसान को मुसीबत का सामना करना पड़ता है, जैसे कि कैंसर, अटैक जैसी बीमारी मुसीबत बन गई है. इस बीमारी को हल करने के लिए स्वामी समर्था केंद्र में सप्तरंगी मूली काढ़ा और रानबेड़ी का मूली काढ़ा पाउडर के रूप में मिलता है. इस पाउडर को शहद में मिलाकर दिन में 2 बार लेना चाहिए. और हर घर में बीमारी रहती है, जैसे कि सर्दी, जुकाम, बुखार जैसी बीमारी को घरेलू इलाज करना चाहिए. अदरक, तुलसी, दालचीनी, लौंग, अजवाइन, हल्दी लेकर उसको कूटने कर 1 ग्लास पानी में मिलाकर आधा कप करना है और आधे कप काढ़े को रोज दिन में 2 बार पीना है. इस काढ़े को पीने से शरीर स्वस्थ रहता है. स्वस्थ रहो, खुश रहो. धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. मित्रांनो, तुम्हाला पाहून मला पण या ठिकाणी जोश आलेला आहे. हॅपी पॅरेंट डे या ठिकाणी आपण सेंट टेरेसा या विद्यालयाच्या वतीने आपण या ठिकाणी साजरा करतो. या शाळेच्या प्रिन्सिपल आणि त्यांचे सर्व सहकारी अतिशय या विद्यार्थ्यांच्या प्रती क्रियाशील आहेत, कृतिशील आहेत आणि अभ्यासाबरोबरच या मुलांचं इतर जे गुण आहेत, कला, क्रीडा, संस्कृती, साहित्य, या सगळ्यांचं संवर्धन करणारे आहेत. याची प्रचिती मला गेल्या 7-8 वर्षापासून आहे. कारण मी या ठिकाणी शिक्षणाधिकारी होतो, त्याही वेळेला या शाळेमध्ये मी खूपदा आलेलो आहे. ही शाळा मला माझी शाळा वाटते. या शाळेत जरी मला प्रवेश मिळाला नाही तरी आता मला या शाळेमध्ये भविष्यात तर पुढे नवा जन्म झाला तरी या शाळेमध्ये यायची इच्छा आहे. अशी आपली ही शाळा आहे. ही शाळा अतिशय सगळ्यांची आवडती शाळा आहे. इथलं हवामान चांगलं आहे, इथलं तापमान चांगलं आहे,
इथलं आरोग्य चांगलं आहे, इथलं शिक्षणही चांगलं आहे, अशी ही शाळा आहे. या शाळेमध्ये आज आपण जे सुरू केलेत ना, मला तर यांच्या आठवण येते, दादी अम्मा मानलो, अतिशय चांगली सुरुवात झाली. आपण किती कलावंत आहोत, म्हणजे आपले नातू तर आहेच, पण आपल्यापेक्षाही मागची पिढी जी आहे ती पिढी अतिशय गुणसंपन्न आहे, कलावंत आहेत आणि त्यांना या ठिकाणी अभिनय सादर करण्याची जी संधी मिळाली त्या संधीचं त्यांनी सोनं केलेलं आहे. म्हणून मी सगळ्यांचं या ठिकाणी पहिल्यांदा अभिनंदन करतो. गुणगान करत असताना आपल्याला कमी जास्त गुणगान होऊ शकतं आपल्या प्रेझेंटेशनप्रमाणे, आणि ते प्रेझेंटेशनचं गुणगान आपण इतकं महत्त्वाचं नाही आहे. आपण इथे येऊन जे प्रेझेंट केलं आहे ना ते फार महत्त्वाचं आहे. आपली मुलं या शाळेमध्ये शिकत आहेत आणि या शाळेमध्ये आपल्याला एक संधी या ठिकाणी मिळते, ती संधी फार महत्त्वाची आहे मित्रांनो. म्हणून आपण इथून जे काही बक्षीस मिळून जाणार आहेत ना, ते बक्षीस म्हणजे एक निमित्त आहे या शाळेमध्ये येण्यासाठी आपल्याला हा झालेला कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचं आपण इथे जे कौतुक केलं आपल्या नातवांचं, मी बघितलं किती छोटी छोटी मुलं आहेत आणि किती फुलांसारखीच आहे सगळी. त्याला पाहून मला पण वाटत होतं की लहानपणात देगा देवा, माहीत आहे ना आपल्याला मुंगी साखरेचा. ही लहान मुलं किती गोड असतात, किती निष्पाप असतात, किती आनंदी असतात. आणि आपण पण बालपण जे आहे आपलं म्हातारपण हे बालपणासारखंच असतं. काही किती ॲक्टर मला दिसले इथे छत्री बित्री गॉगल घालून, ते कमिशनर ऑफिसला होते, पण त्या कमिशनर ऑफिसला त्यांना असं आयुष्यभर कधी नाचता आलं नसेल. तिथे कागदाचं नाचणं चाललं असतं, पण इथे प्रत्यक्ष आपण त्यांना नाचताना बघितलं. हे जे आपल्या अंगातलं जे गुण कलागुण संपन्नता आहे ती या ठिकाणी फार महत्त्वाची आहे. या शाळेमध्ये आपण इथे आपल्या मुलांना जे नातवांना दाखल केलेलं आहे, ही मुलं नक्कीच त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे. मला या ठिकाणी आपण बोलावलं आणि एक चांगली संधी मला या ठिकाणी दिली, त्याबद्दल मी मनापासून आभारी मानतो. माझे काका पण या ठिकाणी आहेत, प्रकाश गाडे ते ॲडिशनल कलेक्टर होते, त्यांचे काकू पण इथे आहेत. हे सगळेजण या ठिकाणी आलेले आहेत आणि या सगळ्यांना मी प्रणाम करतो. आणि एक माझ्या लहान मुलांसाठी किंवा आपल्यासाठी पण एक छोटी आनंद सांगणारी कविता मी सादर करतो आणि माझं मनोगत थांबवतो. मित्रांनो जरा लक्ष द्या, लहान मुलांनी लक्ष द्या, मराठी समजतं ना सगळ्यांना. एक छोटी कविता आहे. एक होते वेडेगाव, एक होते वेडेगाव, त्याचे नाव पेडेगाव. माझ्या नातवांसाठीच मी दिलेली आहे. एक होते वेडेगाव, त्याचे नाव पेढेगाव, तिथे होते खूप वेडे, तिथे होते खूप वेडे, वेडे खात खूप पेढे. एक होते वेडेगाव, त्याचे नाव पेढेगाव, तिथे होते खूप वेडे, वेडे खात खूप पेढे. पेढेगावी पेढे स्वस्त, पेढेगावी पेढे स्वस्त, वेडे खात पेढे मस्त, वेडे खात पेढे मस्त. खाता खाता पेढे खूप, खाता खाता पेढे खूप, वेडे झाले जाडे खूप, वेडे झाले जाडे खूप. आपल्याला थोडंसं आरोग्य पण सांभाळायचं आहे आणि पेढे शुगरवाल्यांनी खाऊ नये असं नाही, खा पण जाडे होऊ नका. या ठिकाणी या मुलांसाठी ही कविता मी माझ्या नातवांसाठी लिहिलेली कविता, ती माझ्या या सगळ्या शाळेमध्ये या मुलांना सादर करायची संधी मला मिळाली. मी शाळेचं प्रिन्सिपलचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. या शाळेत आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल आहे याची खात्री देतो आणि थांबतो. अतिशय सुंदर कविता होती. सगळ्या मान्यवरांचा आणि उपस्थित असलेल्या सगळ्या आजी आजोबांचा, पालकांचा माझा नमस्कार आणि मुलांना गोड गोड आशीर्वाद. वेळ आहे निकालाची, त्याच्या आधी आजी, आ चा अर्थ होतं अति आणि जी चा अर्थ होतं जीवापेक्षा जास्त. प्रेम करणारी म्हणजे आजी आजोबा असतात. तर तुम्ही सगळ्यांनी इथे खूप सुंदर सादर केला. वेळ न घेता, कारण पावसाचे थेंब सुरू झालेले आहे, वेळ न घेता नर्सरी सेक्शनमधून 3रा क्रमांक त्यांना मी बोलवते इथे वरती. 3रा क्रमांक आहे मिसेस चित्रा देशमुख, कार्तिकी देशमुख. कार्तिकी देशमुखची आजी मिसेस चित्रा देशमुख यांनी मंचावर यायचं आहे. मिस्टर सुलताना मोहम्मद बशीर तांगळे यांना 2रा क्रमांक मिळाले आहे.
त्यांनी पण मंचावर यायचं आहे. आणि पहिला क्रमांक आहे मिसेस प्रतिभा लोहार, तोशिका लोहारची आजी.